प्रत्येक क्षणाला मन तुमचं विचार तुम्ही करता, त्या मनाच्या अधीन बुद्धी आहे, त्या बुद्धीला तुम्ही संचालित करताय, ती बुद्धी शरीराला संचालित करते. म्हणजे काय, डायरेक्टली और इनडायरेक्टली यू आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ यू. ओके. म्हणून कबीर काय म्हणतात, आपलं कोणासारखं आयुष्य आहे, मृगासारखं, जंगलातला मृग. मैं जागू म्हारा सतगुरु जागे, आलम सारी सोवे. त्यामध्ये काय, एक तो जागे है जंगल का मिरगवा. पण कसा, भटकत भटकत निंद्रा होवे. तशी आपले आयुष्य भटकतोय आपण, या मंदिरातनं त्या मंदिरात, या माणसामधून त्या माणसात, या घरातनं त्या घरात, या विचारातनं त्या विचारात. ते विचारही आपले नाही, तेच आपल्याला घेऊन जातात. मी नेहमी म्हणतो, एक अलंकार देतो यासाठी. कॉर्पोरेशनचे कुत्रे पकडणारे माणसं आहेत, श्वान पथक म्हणतात. ते काय करतात, भटकत्या कुत्र्यांना फास टाक, घसटत घसटत जवळ ओढतात, त्या पिंजऱ्यात टाकून. सेम होतं. किती लोकांनी पाहिलंय प्रत्यक्ष डोळ्यात, या भाग्यवान लोक आहे, वा वा वा, म्हणजे माझं मेटावर काम करणार. किती लोकांनी पाहिलं इकडे ऑनलाईन, सगळ्यांनी पाहिलं असेल. ओके, किती भाग्यवान लोक आहे आपण. तर आपल्याला आपले विचार कॉर्पोरेशनच्या माणसाप्रमाणे गळ्यात फास टाकतात, घसटत घसटत आयुष्याच्या पिंजऱ्यात टाकून जातात. जगा तसं जगायचं. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की आपण कोणाचं आयुष्य जगतो. कधी कधी प्रश्न पडतो की मला घसीटून यांनी ज्या पिंजऱ्यात टाकलंय कॉर्पोरेशनच्या माणसांनी, माझ्या विचारांनी, त्यांचा हेतू काय, प्रपंच नावाचा पिंजरा आहे की काय. आणि असे असंख्य विचार मनाला चावायला सुरुवात होते. आणि म्हणून साक्षीभावापेक्षा जगतय ना, श्वास घेतय ना, घेऊ दे रे बाबा. काय म्हणलात सर तुम्ही, श्वास घेऊ की तुमचा आहे. घसीटलंय तुम्हाला, टाकलंय पिंजऱ्यात, श्वास घे नाही तर मग चॉईस इज युअर्स. आपण भुंकत राहतो कोणाच्या नावाने, देवा चांगला नवरा द्यायला पाहिजे होता, देवा जर बरी बायको दिली असती मस्त चुकलं तुझं, देवा रे पोर तरी कोणाची द्यायची, देवा काहीतरी अक्कल रे देवा. सगळंच मागायचं होतं, देवाला दोष द्यायचा सगळा. देवा लवकर नेलं रे, तिथं देवच. देवा लवकर पांढरे केलं रे, बघा आपलं सेम आहे केस, सगळं देवच. मग जर का तोच सगळं करतोय तर तुमची साक्ष कधी तयार होणार. अहो मोहन सर, देवा लवकर गेले रे, तुम्हाला ऍप्लिकेबल. आपल्याला आपल्या स्वतःची प्रामाणिकता ठेवावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. आणि विचार निर्मितीपासून काय शिकवलं सकाळी, सर्ग, स्थिती आणि लय, विष्णू प्रकल्पिता, बरोबर आहे. निर्माण करणं ब्रह्मा, टिकवणं मेंटेन करणं विष्णू, आणि लयाला नेणं भगवान शिव. या तीन स्थिती जर का असतील तर त्या विचारांना ऍप्लिकेबल नाही आहेत का, त्या विचारांना ऍप्लिकेबल. पण इथं ब्रह्मा कोण आहे, माझ्या आयुष्यात मीच आहे. विष्णू कोण आहे, मीच आहे. त्याला किती वेळ ते विचारांना थारा द्यायचा, मीच आहे. आणि कधी त्यांना लयाला न्यायचं तोही मीच ठरवत असतो.